मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्बची ओळख करून घेतली. वर्ब काय आहे, त्याचे फॉर्म्स किती आहेत, ते कुठे कुठे वापरतात, हे आपण थोडंसं इन शॉर्ट मध्ये बघितलं. आता हळूहळू आपण थोडंसं डिटेलमध्ये जाणार आहोत. हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आणि इम्पॉर्टंट व्हिडिओमध्ये. इम्पॉर्टंट व्हिडिओ का, तर तुम्हाला या अगोदरही मी सांगितलं आहे की 80% इंग्लिश लँग्वेज डिपेंड ऑन वर्ब्स, सो यू हॅव टू लर्न मस्ट. ओके, सो तुम्हाला इंग्लिश शिकावंच लागणार आहे का, तर इथे हे जे वर्ब आहे ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात इंग्लिश बोलण्यासाठी. तर आता हे वर्बचं तुम्हाला माहित झालंय तर असं समजा की 80% इंग्लिश हे तुमच्या मुठीमध्ये आहे. बघा, आता हा जो वर्ब आहे याचे जे काही फॉर्म्स आहेत, मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं की वर्बचे 4 आणि 5 वर्बचे 5 फॉर्म्स असतात. मग त्याच्यापैकी आता मी इथे 4 घेतलेले आहेत. जो 5वा फॉर्म आहे तो आपण डिटेल मध्ये बघणार आहोत, कारण कंपल्सरी त्याला एस किंवा ईएस हा फॉर्म लागलेला असतो. मग आता इथे मी काही वर्ब्स बोर्डवर घेतलेले आहेत. आता हे जे वर्ब्स आहे, V1 means first form of the verb, V2 means second form of the verb, V3 means third form of the verb and V4 means फोर्थ फॉर्म ऑफ दी वर्ब. त्याला VING सुद्धा म्हणतात. का, तर तिथे वर्बचा जो फोर्थ फॉर्म आहे त्याला ING प्रत्यय लागतं, म्हणजे लर्न करण्यासाठी तो खूप सोपा आहे. ओके, सो व्हिडिओ पूर्ण बघा. का, तर हे जे वर्ब आहे त्याचे अर्थ, त्याचे इंग्लिशमध्ये यूज आणि त्याचा प्रॅक्टिकली वापर कसा करायचा, की कोणत्या प्रकारच्या वाक्यासाठी कोणता वर्ब वापरायचा, हे सुद्धा मी पूर्ण व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करूया. सगळ्यात पहिले V1 म्हणजे वर्बचा जो फर्स्ट फॉर्म आहे त्याला आपण बेस फॉर्म म्हणतो किंवा मेन वर्ब सुद्धा म्हणतो. मग आता इथे आहे काउंट. काउंट मीन्स काय, याला टू लावलं तरी चालेल. टू काउंट मीन्स मोजणे. त्याचा सेकंड फॉर्म आहे काउंटेड आणि थर्ड फॉर्म इज ऑल्सो काउंटेड. आता ज्या वेळेला सेकंड आणि थर्ड फॉर्म सेम असतो किंवा त्याला ईडी फॉर्म लागलेला असतो, ते काय असतात, रेग्युलर वर्ब्स असतात. म्हणजे हे लर्न करणं एवढं अवघड नाहीये, तर ईडी फॉर्म फक्त त्याला लागतो. आणि फोर्थ फॉर्म इज काउंटिंग. मग आता त्याचा अर्थ समजून घेऊया. बघा, काउंटेड मीन्स मोजले. देन काउंटेड मीन्स हा V3 आहे, मोजलेले आहे. आणि काउंटिंग मीन्स मोजत आहे. आता याच्या अर्थावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मराठीत जसे जसे वाक्य चेंज होतात, काळ बदलतो, तसे तसे हे जे वर्ब्स आहेत ते चेंज होतात. आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सब्जेक्ट नंतर, म्हणजे इंग्लिशमध्ये सब्जेक्ट नंतर सेकंड नंबरला हा वर्ब वापरला जातो. आता इथे बघा, मोजणे, आता हा त्याचा अर्थ झाला, पण वाक्यात उपयोग काय येतो, मोजतो किंवा मोजते. ओके, जसे की तो पैसे मोजतो, ही काउंट्स मनी, ही काउंट्स मनी. आता हा एस का लागला, इथे V5 यूज केला गेला आहे, कारण ही इज अ सिंग्युलर सब्जेक्ट आणि सिंग्युलर सब्जेक्ट पुढे येणारा जो वर्ब असतो त्याला एस किंवा ईएस फॉर्म लागतो. मग वाक्यात उपयोग करताना ही काउंट्स मनी. ओके, तो पैसे मोजतो. मग आता ह्या वाक्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मोजतो, मग एक्झॅक्टली टाइम माहित आहे का, जसे की मी इंग्लिश शिकवते, ही एव्हरीडे प्रोसेस आहे, रोज घडणारी क्रिया आहे. मग ज्या ऍक्शन्स, ज्या क्रिया रोज घडतात, एव्हरीडे घडतात, तिथे वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज केला जातो. मग आता सेकंड फॉर्म कुठे यूज केला जातो, जसे की त्याने पैसे मोजले. आता मोजले म्हणजे क्रिया झाली आहे, पण ती पूर्ण झालेली आहे का, नाही, रिसेंटली झाली की त्याने पैसे मोजले. सो ही काउंटेड अ मनी, ही काउंटेड अ मनी. आता इथे जी क्रिया झाली आहे सिंपल पास्ट मध्ये, तिथे वर्बचा सेकंड फॉर्म यूज करायचा. थर्ड फॉर्म कुठे यूज करायचा, मोजलेले आहे, म्हणजे इथे क्रिया पूर्ण झालेली आहे. मग ज्या वेळेला एखादी क्रिया पूर्ण झालेली असते तो परफेक्ट टेन्स असतो. मग ज्या वेळेला क्रिया पूर्ण झालेली असते तिथे वर्बचा थर्ड फॉर्म वापरतात. फक्त तिथे जे कंडिशन आहे ते एवढंच आहे की तुम्हाला ऍज अ हेल्पिंग वर्ब म्हणून हॅव किंवा हॅडचा यूज करावा लागतो. मग बघा, त्याने पैसे मोजलेले आहे, ही हॅज काउंटेड अ
मनी. देन मोजत आहे. आता या अर्थावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की क्रिया आता चालू आहे. जसे की मी वर्ब शिकवत आहे, आय एम टीचिंग वर्ब. इथे सुद्धा वर्बचा कितवा फॉर्म यूज झाला? V4 यूज झाला. मग ज्या वेळेला एखादी क्रिया चालू असते त्यावेळेला आपण वर्बचा फोर्थ फॉर्म यूज करतो. जसं की तो पैसे मोजत आहे, म्हणजे क्रिया आता चालू आहे, कंटिन्युअस आहे, म्हणून ही इज काउंटिंग मनी. ओके, ही इज काउंटिंग मनी. आता बघा, मोजतो, ही काउंट्स मनी. मोजले, ही काउंटेड मनी. त्याने पैसे मोजलेले आहे, ही हॅज काउंटेड अ मनी. आणि V4 आपल्याला यूज करायचा आहे की तो पैसे मोजत आहे, ही इज काउंटिंग अ मनी. म्हणजे ज्या ऍक्शन रोज घडतात तिथे वर्बचा फर्स्ट फॉर्म, जी ऍक्शन घडली आहे तिथे वर्बचा सेकंड फॉर्म, जी ऍक्शन करून पूर्ण झालेली आहे तिथे वर्बचा थर्ड फॉर्म यूज करतात, आणि जी ऍक्शन चालू आहे तिथे वापरतात वर्बचा फोर्थ फॉर्म. तिथे फक्त तुम्हाला हेल्पिंग वर्ब कोणते घ्यावे लागतात? एम इज आर, किंवा पास्ट मध्ये असेल तर वॉज वर, फ्युचर मध्ये असेल तर शाल विल. हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. हे सुद्धा ओरल इंट्रोडक्शन आहे की वर्बचा कोणकोणत्या वाक्यासाठी कसा उपयोग होतो. आपण V1चं सेपरेट लेक्चर आहे, V2 सेपरेट आहे. हे सगळे डिटेल मध्ये आपण बघणार आहोत आणि त्याची प्रॅक्टिस सुद्धा आपण घेणार आहोत. पुढचा व्हिडिओ म्हणजे बघा, हे मी ऍज एक्झाम्पल म्हणून घेतलेले आहे. सेकंड वर्ब आहे कम. तर कमचा अर्थ होतो येणे. कमचा सेकंड फॉर्म आहे केम, मीन्स आला. कमचा थर्ड फॉर्म कमच आहे, आलेला आहे. आणि कमिंग मीन्स येत आहे, येत आहे. ओके, पुढे आहे गेट. गेट मीन्स मिळणे. गॉट मीन्स मिळाले. गॉट मीन्स मिळालेले आहे, सेम फॉर्म आहे. अँड गेटिंग मीन्स मिळत आहे. जसे की मला बक्षीस मिळते, आय गेट प्राइज. मला बक्षीस मिळाले, आय गॉट प्राइज. मला बक्षीस मिळालेले आहे, आय हॅव गॉट प्राइज. आणि मला बक्षीस मिळत आहे, आय एम गेटिंग प्राइज. ओके, बघा कसे सेंटेन्सेस चेंज झाल्यानंतर वर्बचे फॉर्म सुद्धा चेंज होतात. देन स्पीक. स्पीक मीन्स बोलणे. स्पोक मीन्स बोलला. स्पोकन मीन्स बोललेला आहे. अँड स्पीकिंग मीन्स बोलत आहे. आता याचं थोडस आपण रिटर्न मध्ये थोडस घेऊया की तुमच्या लक्षात येईल की कोणत्या काळासाठी कोणता वर्ब यूज केला जातो. ओके, इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. इथे आपल्याला बघा, राहुल इंग्रजी बोलतो. राहुल इंग्रजी बोलला. राहुल इंग्रजी बोललेला आहे. राहुल इंग्रजी बोलत आहे आणि राहुल इंग्रजी बोलणार. हे सगळे वेगवेगळे सेंटेन्सेस आहे. आता इथे जनरली वर्ब एकच येणार आहे, पण त्याचे फॉर्म्स इथे कसे बदलतात तेच आपल्याला बघायचं आहे. सो इथे बघा, राहुल इंग्रजी बोलतो. आता इथे एक्झॅक्टली आपल्याला टायमिंग माहित आहे का, तो कधी बोलतो? म्हणजे इट इज एव्हरीडे प्रोसेस. म्हणजे तो कॉलेजला जातो, हे रोज घडतंय. मी जेवण करतो, हे रोज घडतंय. सूर्य पूर्वेला उगवतो, हे रोज घडतंय. ओके, सो एव्हरीडे ऍक्शन साठी मी काय सांगितलं की वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. मग बघा, राहुल इंग्रजी बोलतो. आता इथे बोलण्याची ऍक्शन रोजच घडते, म्हणून वर्बचा आपल्याला आता बोलण्यासाठी आपण कोणता वर्ब घेतो? तर स्पीक. ओके, मग स्पीक सेकंड फॉर्म इज स्पोक, थर्ड फॉर्म इज स्पोकन अँड फोर्थ फॉर्म इज स्पीकिंग. सो इथे बघा, इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करावा लागणार आहे. राहुल इंग्रजी बोलतो. राहुल स्पीक्स इंग्लिश. ओके, राहुल स्पीक्स इंग्लिश. आता तुम्ही म्हणाल इथे स्पीक आहे, मग इथे एस कसा? तर आता याला आपण V1 किंवा इथे V5 सुद्धा आपण म्हणू शकतो की V5 म्हणजे काय? वर्बचा फिफ्थ फॉर्म म्हणजे काय? तर त्याच वर्बला फक्त काय लागलेला असतो?
एस लागलेला असतो. मग आता एव्हरीडे ऍक्शन साठी तर आपल्याला V1 घ्यायचा आहे. हा V1च आहे, पण इथे सब्जेक्ट राहुल इज अ सिंग्युलर पर्सन, आणि जर सिंग्युलर पर्सन असेल तर त्याच्या पुढे येणाऱ्या वर्बला एस किंवा ईएस प्रत्यय लागतं. सो राहुल स्पीक्स इंग्लिश. एव्हरीडे ऍक्शन. राहुल इंग्रजी बोलला. राहुल स्पोक इंग्लिश. आता अकॉर्डिंग टू टेन्सेस जर बघितलं तर हा सिंपल पास्ट मध्ये हे वाक्य जातं की राहुल इंग्रजी बोलला, रिसेंट झालेली ऍक्शन आहे. म्हणून इथे स्पीकचा सेकंड फॉर्म आपण वापरला, V2 मीन्स स्पोक. ओके, राहुल स्पोक इंग्लिश. आता थर्ड ऍक्शन बघा, राहुल इंग्रजी बोललेला आहे, म्हणजे त्याची इंग्लिश बोलण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण झालेली आहे. म्हणून इथे वर्बचा थर्ड फॉर्म. बट थर्ड फॉर्म यूज करायच्या अगोदर आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावा लागणार आहे, हॅव किंवा हॅज. सो राहुल हॅज स्पोकन इंग्लिश. राहुल हॅज स्पोकन इंग्लिश. इथे वर्बचा आपण यूज केला थर्ड फॉर्म. ओके, राहुल इंग्रजी बोलत आहे, म्हणजे ती क्रिया आत्ता चालू आहे. म्हणून इथे वर्बचा फोर्थ फॉर्म स्पीकिंग घ्यावा लागेल, पण त्याच्या अगोदर सुद्धा हेल्पिंग वर्ब काय तर अमेझर. राहुल इंग्रजी बोलत आहे, राहुल इज स्पीकिंग इंग्लिश. राहुल इज स्पीकिंग इंग्लिश. आता क्रिया आत्ता आहे, म्हणजे एखादी क्रिया आत्ताच चालू आहे, म्हणून वर्बचा इथे काय वापरायचं आहे, फोर्थ फॉर्म वापरायचा आहे, किंवा त्याला आपण VING सुद्धा म्हणतो. पुढे आहे राहुल इंग्रजी बोलणार, म्हणजे फ्युचर मध्ये होणारी ऍक्शन आहे. सो इथे राहुल विल स्पीक इंग्लिश. आता इथे फ्युचर मध्ये जर बोलायचं असेल, एखादी क्रिया पुढे घडणार आहे, तर फ्युचर साठी आपल्याला सब्जेक्ट नंतर शाल किंवा विलचा यूज करायचा आहे, आणि त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे फ्युचर साठी. सो राहुल इंग्रजी बोलणार, राहुल विल स्पीक इंग्लिश. आता तुम्हाला क्लिअर झालं असेल की वर्बचा फर्स्ट फॉर्म कधी, सेकंड कधी, थर्ड कधी, फोर्थ कधी, आणि फ्युचर साठी काय. तर इथे अजून डिटेल मध्ये मी सांगते बघा. राहुल इंग्रजी बोलतो. आता ही क्रिया रोज घडते, मग इंग्लिश मध्ये आपण असं पण म्हणू शकतो, राहुल स्पीक्स इंग्लिश एव्हरीडे. आता एव्हरीडे इथे काय इंडिकेट करतो की ही जी क्रिया आहे ती रोज घडते, आणि रोज घडणाऱ्या क्रियेसाठी वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज केला जातो. बघा पुढे, राहुल इंग्रजी बोलला. राहुल स्पोक इंग्लिश. कधी बोलला, यस्टरडे. आता इथे यस्टरडे तुम्ही स्पेसिफिक घेऊ नका, तर काल किंवा त्या अगोदर, म्हणजेच यस्टरडे आपल्याला इथे काय इंडिकेट करतो की ही क्रिया पास्ट मध्ये झालेली आहे. देन राहुल इंग्रजी बोललेला आहे, मग एक तर तो काल बोललेला असेल, यस्टरडे, किंवा त्या अगोदर. ओके, कधीही पास्ट मध्ये. देन राहुल इंग्रजी बोलत आहे. कधी बोलत आहे, राहुल इज स्पीकिंग इंग्लिश. कधी, नाव, किंवा मग काय येईल, टुडे. ओके, आत्ता घडते आहे किंवा आज घडते आहे. सो राहुल इज स्पीकिंग इंग्लिश नाव, राहुल इज स्पीकिंग इंग्लिश टुडे. देन राहुल इंग्रजी बोलणार. कधी बोलणार, राहुल इंग्रजी बोलणार उद्या, टुमारो. राहुल विल स्पीक इंग्लिश टुमारो. आता इथे तुम्ही स्पेसिफिक घेऊ नका. टुमारो, टुमारो आपल्याला काय इंडिकेट करतो, फ्युचर इंडिकेट करतो. ओके, सो राहुल विल स्पीक इंग्लिश टुमारो, म्हणजे फ्युचर साठी आपल्याला विल प्लस V1 चा यूज करायचा आहे. आता या व्हिडिओमधून तुम्हाला हे तर क्लिअर झालं असेल की वर्बचे जे चारी फॉर्म्स आहेत ते जनरली कुठे कुठे वापरतात. आता फक्त एवढं शिकून इंग्लिश येणार आहे का बोलता, तर नाही. ज्या वेळेला आपण हे डिटेलमध्ये घेणार आहोत आणि त्याची प्रॅक्टिस जेव्हा घेणार आहोत, त्यावेळेला हे पॉसिबल आहे. आणि मी या सोबतच आपण हे जे वर्बचे फॉर्म डे टू डे लाईफ मध्ये कसे यूज करतो, म्हणजे ते बोलण्यासाठी आपण कसे यूज करू शकतो, ते सुद्धा आपण बघणार आहोत. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, आणि नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.